नमस्कार मित्रांनो, तर आपण आत्ता आलेलो आहोत श्री हलसिद्धनाथ महाराजांची जी समाधी आहे आप्पाचीवाडी येथेच. तर त्या ठिकाणी आलेलो आहे. पहिला पण गेलेलो होतो जे भाकणुकीचं जे ठिकाण आहे, यात्रेचं जे मुख्य ठिकाण आहे त्या ठिकाणी गेलो होतो. त्याच्यानंतर वाडा येथील दर्शन घेतलं, जे महाराजांचं विश्रांतीचं ठिकाण आहे. आणि त्याच्यानंतर आलेलो आपण आत्ता हलसिद्धनाथ महाराजांची जी समाधी आहे त्या ठिकाणी आपण आत्ता आलेलो आहोत. आप्पाचीवाडी या गावामध्येच आहे, तिथून जवळच आहे. तर या मंदिरामध्ये या समाधीच्या ठिकाणी आत्ता आलेलो आहोत आणि ते आपल्याला अरुण पुजारी जे आहेत ते आपल्याला आता सध्या माहिती सांगणार आहेत. तर त्यांच्या तोंडूनच आपण त्यांची या मंदिराची या समाधीच्या ठिकाणीची आपण आता माहिती ऐकणार आहोत. मला सांगा आता ते जे वरचं मंदिर आहे ते आप्पाचीवाडीतलं पहिलं मंदिर आहे ते ह्याचं हे खडक मंदिर आहे, यात्रेचं मंदिर आहे, गादीचं ठिकाण आहे. त्यानंतर वाडा आणि ही आहे ती समाधी, जिवंत समाधी आहे. म्हणजे हलसिद्धनाथ आपण इथंच येऊन समाधी घेतलेली आहे. या समाधीविषयी तुम्ही आणखी सांगू शकताय? आणखी काय इथं म्हणजे चिंचेच्या झाडातच त्यांनी समाधी घेतली. कधी घेतलेली? चिंचेची झाडं आहेत देवळाभोवती, ही जागा त्यांनी समाधीसाठी निवडली. ओके ओके. आणि कुर्लीला फक्त कुर्लीला काय तिथून कुर्लीमधूनच तिथं जागा असं हे करत करत त्यासनी निवडत इकडं आप्पाचीवाडीला. कुर्लीत पण तळ्याकाठ्याला मंदिर आहे. बरं. आणि वरती एक माळाला एक फळावर म्हणा तिथं एक मंदिर आहे. बरं. तिथं कुर्लीतून मग इकडं आप्पाचीवाडीला आले खालची. बरं. तुम्ही इथं पुजारी म्हणून काम बघता? आम्ही पुजारी म्हणून काम करतोय. तुम्ही धनगर? हिंदू धनगर आणि मुसलमान दोघांना पण मान आहे? मुल्ला दोघांना पण मान आहे. बरं बरं. इथं आरती 4 टाईम असते. किती दिवस असतात आरती? आरती बघा बरोबर 4ला होत्या, पहाटे 4ला वाटते काकड आरती. आणि त्यानंतर सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी दिवस मावळतीला चालला त्यावेळी. म्हणजे ते टायमिंग दिवसाचं कसं टायमिंग सूर्यास्ताचं कसं टायमिंग असतं त्याप्रमाणे आरती होत जाते. दुपारी त्यानंतर रात्री 9 वाजता. 9 वाजता झालं की मग दुपारी नसते. दुपारी 4 टाईम आरती. मंदिर कायम चालू असतं? मंदिर कायम चालू असतं. रात्री 9ची आरती झाली की बंद होते. त्यानंतर पहाटे 4ला. आणि उत्सव कधी कधी असतो इथं? बरं, उत्सव इथं चैत्र महिन्यात असतो. चैत्र महिन्यातच म्हणजे पाडवा झाल्यानंतर? पाडवा झाल्यानंतर 8-10 दिवसात. आणि अन्नदान कधी कधी असते? अन्नदान प्रत्येक अमावस्याला असते. दर अमावस्याला अन्नदान अमावस्याला असते. आणि आधीमध्ये अन्नदान करणारे लोक पण आहेत. बरोबर. म्हणजे गुरुवार रविवार असं. ठीक, धन्यवाद दादा. नमस्कार. शंभरवर आणि पली कुर्लीचं 100वर दूध. हां बरं. आणि घोडी धरायला घोडीवाले ते बाकीचे वेगळे. आणि बाकीचे मानापानाचे लोक आजूबाजूच्या ह्याच्यातनं आलेले भक्त ती वेगळी लोक. एवढी गर्दी असते दरवर्षी? ह्याच्यापेक्षा मोठी असते काय? ह्याच्यापेक्षा मोठी असते. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा यात्रा मोठी दुप्पट होणार. मोठी यात्रा नाही, भाकणूक चांगली झाली यावर्षी. भाकणूक मी वाचली ती. तर मित्रांनो, आपण आत्ता श्री हलसिद्धनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीच्या वाग्याता झाडाखाली एका चिंचे झाडाखाली बसलेलो आहोत. त्या जे आपल्या समाधीच्या ठिकाणी जे अरुण पुजारी आहेत त्यांनी आपल्याला खूप सारी माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओतील काही भाग त्यांनी कॅमेऱ्यासमोर त्यांना बोलता आलं नाही, त्यामुळे त्यांनी काही भाग मला समक्ष सांगितलेलं आहे. त्यातील काही भाग मी मला जेवढं समजलं किंवा कळालं त्यातील तुम्हाला मी काही भाग सांगणार आहे. तरी हलसिद्धनाथ महाराज यांची ही संजीवन समाधी आहे. येथे महाराजांनी इथं समाधी घेतलेली आहे. या चिंचेच्या झाडाखाली ही जागा त्यांनी निवडलेली आहे. श्री सद्गुरू संत बाळूमामा यांचे गुरु आहेत मुळे महाराज. आणि श्री हलसिद्धनाथ महाराज हे बाळूमामांचे श्रद्धास्थान आहे. श्री सद्गुरू संत बाळूमामांची खूप मोठी श्रद्धा आणि भक्ती श्री हलसिद्धनाथ महाराज यांच्यावर. हलसिद्धनाथ महाराज यांना विचाराशिवाय बाळूमामा कोणतेही कार्य करत नसत किंवा कोणत्याही कार्याला पुढे जात नसत. हलसिद्धनाथ महाराज यांच्या सत्यपोटी त्यांना प्रत्येक वेळी त्यांना कौल देत, त्यांचा निर्णय घेत, त्यांच्या निर्णयावरच बाळूमामा पुढे आपले कार्य करत असत. तर या श्री हलसिद्धनाथ महाराज यांच्या समाधीला आपण आता आज आलेलो आहोत भेट द्यायला. खूप प्रचंड मोठी समाधी आहे.
कोल्हापुरातून फक्त 30 किलोमीटर अंतरावर हे आप्पाचीवाडी हे गाव आहे. निपाणीपासून फक्त 10 किलोमीटरच्या आसपास हे गाव आहे. तर कर्नाटक क्षेत्रात जरी येत असलं तरी कोल्हापूरपासून खूप जवळ आहे. 30 किलोमीटर वसलेलं हे गाव आहे आप्पाचीवाडी. म्हणजे तुम्ही हायवेला जर आलात तर तुम्हाला हायवेला एक बोर्ड दिसेल. त्या बोर्डपासून खाली म्हणजे हायवेपासून तुम्हाला खाली उतरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हायवेपासून साधारण 3 किलोमीटर आतमध्ये हे गाव असलेलं आहे आप्पाचीवाडी. तर तुम्ही आवर्जून भेट द्यायला या. आपण सुरुवातीला आप्पाचीवाडी येथे आल्या पहिला जे गेलो होतो ते होतं भाकणुकीचं ठिकाण किंवा गादीचं ठिकाण. त्याच्यानंतर गेलो आपण वाडा, जे हलसिद्धनाथ महाराज यांचं विश्रांतीचं ठिकाण होतं. आणि त्याच्यानंतर आपण आत्ता आलेलो आहोत श्री हलसिद्धनाथ महाराज यांची संजीवन समाधी. या मंदिराची रचना घुमटाकर आहे. तर घुमटाकर काय याचं स्पष्टीकरण देताना जे अरुण पुजारी त्यांनी सांगितलं आपल्याला की पूर्वीच्या काळी मुस्लिम राज्यकर्ते होते ते भरपूर हिंदूंची मंदिरे नष्ट करत होते किंवा मंदिरावर आक्रमण करत होते. तर त्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी किंवा पुढील भविष्य काळात हे आक्रमण अशा प्रकारचं होईल हे हलसिद्धनाथ महाराजांनी त्या काळीच ओळखलं होतं. त्यामुळेच त्यांनी स्वतःची समाधी ही घुमटाकर स्वरूपात बांधलेली आहे. त्यामुळेच आजसुद्धा येथे हिंदू समाजातील सर्व जाती तसेच मुस्लिम समाज हे दोन्हीसुद्धा या दोन्ही पण धर्मातील लोक इथं आवर्जून सेवा करतात. इथे पुजारी पण एक हिंदू जातीतील पण आहे आणि मुस्लिम जातीमधील पण आहे. म्हणजे दोन्ही समाजामध्ये खूप आपल्या हलसिद्धनाथ महाराजांच्याबद्दल खूप प्रेम आहे, खूप जिव्हाळा आहे आणि खूप त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे तिथे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मियांचं एक ऐक्याचं प्रतीक आहे हे मंदिर. जे हलसिद्धनाथ महाराजांची समाधी आहे ते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. कारण इथे दोन्ही पण धर्मातील लोक खूप मनोभावे सेवा करतात. तर श्री हलसिद्धनाथ महाराजांची जी समाधी आहे ते कायम म्हणाल तर 12 महिने गर्दी कायम असते. आता सध्या लॉकडाऊनमध्ये मंदिर बंद होतं पण आता पुन्हा एकदा चालू झालेलं आहे. खूप गर्दी असते इथे कायम. खास करून दर अमावस्येला येथे मोठ्या प्रमाणात गर्दी भरत येते. वर्षातून येथे 2 वेळा उत्सव भरत होतो. जे चैत्र पाडव्यानंतर एकदा असतो आणि कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर एकदा असतो. हे असे दोन वेळा वर्षातून मोठ्यातलं मोठा उत्सव असतो. आणि दर अमावस्येला इथे महाप्रसाद अन्नदानाचं पण काम मोठ्या प्रमाणात केलं जातं. मंदिराचं बांधकाम आणि मंदिराचं अजून भरपूर जे बांधकामाचं काम अजून पण चाललेलं आहे. तुम्हाला कोणा भक्तांना जर इथे मंदिराला मदत करायची असेल तर मंदिराचं ट्रस्ट आहे, तुम्ही इथे येऊन देणगी देऊ शकता. मंदिराचं खूप प्रचंड काम आहे. मंदिराचा परिसर पण एकदम भव्य आहे. खूप मोठा असं परिसर आहे. चिंचेची झाडं आहेत आणि मनाला गारवा देतो. इथं शांतता आहे, मनाला इथं चैतन्य लाभतं. इथं आलं की तुमची सर्व दुःख विसरू जातात. पूर्ण महाराष्ट्रच नाही, म्हणजे कर्नाटक बाउंड्रीवर जरी गाव असलं तरी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश एवढ्या लांबून इथे लोक उपस्थिती लावतात. भरपूर आवर्जून लोक येतात. तर तुम्ही पण आवर्जून या. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपल्या चॅनलवर मला तुम्ही प्रेम देत चला, कारण तुमचं प्रेमच मला नवीन व्हिडिओ आणण्यासाठी प्रेरणा देतं. धन्यवाद मित्रांनो.